नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं त्या शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज आपण पाहणार आहोत सीटेट 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे अधिगम अक्षमता म्हणजे अध्ययन विकार. अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला प्रत्येक वर्षी 3 ते 4 मार्काला प्रश्न विचारले जातात. अतिशय लक्षपूर्वक हा टॉपिक तुम्ही करा. तर बघा, अधिगम अक्षमता म्हणजे अध्ययन विकार म्हणजे अध्ययनामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी कोणत्या आहेत आणि त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो. कोणकोणते विकार असतात की ज्याच्यामुळे विद्यार्थी मागे पडतात, तर त्याच बाबतीत आज आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ माहिती आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा. तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये नोंदवू शकता. तर बघूया आपण अधिगम अक्षमता अध्ययन विकार कोणकोणते आहेत का. अधिगम अक्षमता म्हणजे अध्ययन विकार. तर अध्ययन विकार म्हणजे काय? मुलं अभ्यास करताना, अध्ययन करताना त्यांना कोणत्या कोणत्या अडचणी येतात किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांच्या समोर येतात ज्या की त्यांना समजत नाहीत, किंवा त्याला आपण विकार सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे शिक्षणामध्ये शिक्षण घेत असताना त्यांना होणाऱ्या येणाऱ्या अडचणी या कोणकोणत्या असतील तर त्या आपण बघूया. तर बघा, याच्यावरती तुम्हाला प्रत्येक वर्षी क्वेश्चन विचारले जातात. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे डिस्लेक्सिया म्हणजे आजार आहे हा डिस्लेक्सिया. आजार म्हणजे काय? असं सर्दी ताप खोकला असा नव्हे. हे शिक्षणातले आहेत, म्हणजे की विद्यार्थ्यांना जे काही समजत नाही त्याला आपण असं म्हणू शकतो की विकार म्हणून, त्या पद्धतीचं आहे हे. तर आता बघा, पठन संबंधी समस्या. डिस्लेक्सिया म्हणजे काय? तर पठन संबंधी. पठन म्हणजे काय? वाचताना, त्याला वाचत असताना काय होते तर समस्या जाणवते. त्याला जे वाक्य आहे ते व्यवस्थित समजत नाहीत, म्हणून त्याला ते उच्चार करता येत नाहीत, म्हणून डिस्लेक्सिया. कशा संबंधी येते? तर ही वाचनासंबंधी समस्या आहे. आता पुढची समस्या आहे डिस्ग्राफिया. आता इथं बघा, ग्राफ म्हणजे काय? लेखन. लिहिताना आपण ग्राफ करतो, म्हणजे डिस्ग्राफिया म्हणजे लेखन संबंधी. लेखनामध्ये म्हणजे लिहिताना विद्यार्थ्यांना समस्या येते की लिहित असताना त्यांना क समजत नाही, म समजत नाही. जे अक्षर असतात त्या अक्षरांचा व्यवस्थितरित्या त्यांना वापर करता येत नाही. याला आपण काय म्हणतो तर डिस्ग्राफिया म्हणजे लेखनासंबंधी समस्या. आता पुढचं आहे डिसकॅल्क्युलिया. आता कॅल्क्युलिया, डिस म्हणजे काय? नाही, येत नाही. आणि कॅल्क्युलिया म्हणजे काय? गणित. कॅल्क्युलेशन आपण कुठे करतो तर गणितामध्ये. बघा, इथं ट्रिक आहे, ट्रिकचा वापर इथं केलेला आहे. कॅल्क्युलिया म्हणजे काय? गणित. गणित कौशल्य संबंधी समस्या. तर बघा, डिस्कॅल्क्युलियामध्ये काय होतं तर विद्यार्थ्यांना ज्या गणितीय क्षमता आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी काय असतात तर कमी असतात. म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार जे काही गणिताचे पद्धती आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी मागे असतो. त्याला काय कळत नाही तर अंक समजत नाहीत, अंक ज्ञानामध्ये विद्यार्थी कमी असतात. किंवा गणितीय जी क्रिया आहेत, मूलभूत क्रिया, त्याच्यामध्ये विद्यार्थी कमी पडत असतात. त्याच्यामध्ये त्यांची काय असते तर गणितासंबंधी समस्या असते. त्याला आपण काय म्हणतो तर डिस्कॅल्क्युलिया. आता डिस्लेक्सिया, पुढची समस्या आहे डिस्लेक्सिया. आता डिस्लेक्सिया म्हणजे काय? गतिक कौशल्य संबंधी समस्या. आता गतिक कौशल्य म्हणजे काय? डिस्लेक्सिया म्हणजे विद्यार्थी बोलण्यामध्ये किंवा चालण्यामध्ये काय असतो तर कमी असतो. गती म्हणजे त्याची जी गतीची कौशल्य आहे, म्हणजे त्याचं कार्य करण्याची क्षमता काय असते? कमी असते. आता सर्वसाधारण विद्यार्थी प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असू शकतात. त्यांची जी क्रिया करण्याची पद्धत आहे किंवा जो त्यांचा स्पीड आहे तो अधिक असू शकतो. पण ज्या विद्यार्थ्यांना डिस्लेक्सिया आहे त्यांची कामाची म्हणजे अभ्यास करण्याची गती ही काय असणार आहे तर त्या इतर विद्यार्थ्यांच्या मानाने किंवा तुलनेने कमी असणार आहे. म्हणजे गतिक कौशल्य संबंधी त्यांची समस्या असणार आहे. हे कशामध्ये आलं तर डिस्लेक्सिया. तर पुढचं बघा, डिस्फेजिया. आता डिस्फेजिया म्हणजे काय? वाक क्षमता संबंधी विकार. वाक म्हणजे वाक्य बोलताना विद्यार्थ्याला काय होतं तर वाक्य बोलताना काय होतं की तो अडखळतो, त्याला वाक्य व्यवस्थित बोलता येत नाही. म्हणजे उच्चारासंबंधी त्याचा काय आहे तर त्याची अडचण आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो डिस्फेजिया. हे झालं उच्चारासंबंधी त्याचा विकार. तर पुढचा आहे डिस्फोर्निया.
भ्रमसंबंधी समस्या. तर बघा काही विद्यार्थ्यांना काय होतं, फोबिया आपण म्हणतो ज्या प्रकार, म्हणजे भ्रम होतात. काही विद्यार्थ्यांना भीती वाटते. काही विद्यार्थ्यांना बघा गणित विषय आला किंवा इंग्लिश विषय आला तर त्या विषयासंदर्भात त्यांना भीती वाटत असते. आपण सुद्धा लहान असताना कधी कधी बघा गणिताचा तास आला किंवा इंग्लिशचा तास आला, कधी कधी एखाद्या मॅडम ग्रामर घेणार असेल तर आपण घाबरायचं. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये फोबिया आपण म्हणतो, जसं की भीती निर्माण होते, तसंच भ्रम अवस्था विद्यार्थ्यांची झालेली असते. म्हणजे विद्यार्थी ते घाबरत असतात, त्यांना भ्रम होत असतो की हे त्यांना जमतच नाही किंवा येतच नाही. असे विकार सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेले असतात. त्याला आपण काय म्हणतो तर भ्रमसंबंधी समस्या असते, त्याला आपण म्हणतो डिस्फोर्मिया. तर पुढचं आहे डिस्टिमिया. डिस्टिमिया म्हणजे काय, गंभीर तणाव की अवस्था. आता गंभीर तणाव म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये काही गोष्टी येत नसतील, समजत नसतील तर काही वेळेला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय होतं तर तणाव निर्माण होतो. त्यांची अवस्था ही अतिशय वेगळी झालेली असते की मला हे येत नाही किंवा मला जमत नाही, बरोबर, की नाही मला हे करताच येत नाही, मला होतच नाही, अशी गंभीर तणाव त्यांच्यामध्ये, अतिशय जास्त तणाव त्यांनी घेतल्यामुळे ही अवस्था त्यांची निर्माण होते की त्यांना शाळेत काही समजत नाही. अशामुळे काय होतं तर डिस्टिमिया हा आजार किंवा हा विकार त्यांच्यामध्ये दिसून येतो, जो की तणावाशी रिलेटेड असतो. पुढे काय आहे तर फ्रोजेरिया. आता फ्रोजेरिया म्हणजे काय तर फ्रोजेरिया म्हणजे कम आयु में वृद्ध दिखना. तर बघा काही मुलांमध्ये हा विकार दिसून येतो की आता समजा मुलगा 10 वर्षाचा आहे तर सुद्धा तो काय 15 वर्षाचा आपल्याला दिसू शकतो. हा विकार कदाचित क्वचित मुलांमध्ये आढळून येतो. हा सुद्धा एक विकारच आहे जो की विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये आपल्याला दिसून येतो. जे की मुलांचं वय कमी असेल तरी सुद्धा काय होतं की ते जास्त मोठे असल्यासारखे आपल्याला, प्रौढ असल्यासारखे आपल्याला दिसून येते. त्याला आपण काय म्हणू शकतो तर फ्रोजेरिया. पुढे आहे अफेजा. आता अफेजा म्हणजे काय तर भाषा संप्रेषण संबंधी समस्या. आता बघा हा, भाषा संप्रेषण म्हणजे काय, म्हणजे वाक्य उच्चारताना, म्हणजे भाषा बोलताना, भाषेची देवाणघेवाण करताना, म्हणजे एकमेकाशी उच्चार करताना, एकमेकाशी संभाषण साधताना काय होतं तर मुलांना भाषेसंबंधी भीती वाटते. भाषेचा विकार असतो, म्हणजे की त्यांना तिथं काय बोलावं किंवा कशा प्रकारे बोलावं हे त्यांना तिथं समजत नाही. म्हणजे भाषेची देवाणघेवाण करताना भाषेतून संभाषण कसं करावं, कोणत्या प्रकारे करावं याची समस्या मुलांमध्ये दिसून येते. हा विकार मुलांमध्ये दिसून येतो. त्याला आपण काय म्हणतो तर अफेजा. भाषेसंबंधी तणाव असतो त्याला आपण काय म्हणतो अफेजा. आता पुढचं आहे डिमेन्सिया. आता डिमेन्सिया म्हणजे काय तर स्मरणशक्ती संबंधी विकार. तर बघा काही मुलांमध्ये काय असतं तर काही मुलांची स्मरणशक्ती ही थोडीशी वीक असते, बरोबर. काही मुलं अतिशय चपळ असतात, फास्ट असतात. त्याच बरोबर काही मुलं काय असतात तर स्मरणशक्तीने किंवा बुद्धीने आपण त्यांना कमी म्हणू शकतो, बरोबर. की काही मुलांना लवकर अधिक जास्त स्पीडने समजतं तर काही मुलांना अगदी हळूवारपणे तेच उदाहरण किंवा तेच वाक्य त्यांना 1-2-3 वेळा सांगितल्यानंतर समजतं. म्हणजेच काय तर त्यांच्या स्मरणशक्ती संबंधी त्यांचा विकार असतो. म्हणजे काही वेळेला ते गोष्टी विसरतात सुद्धा, की हा मॅडमने आपल्याला मागच्या वेळेला हे उदाहरण सांगितलं होतं आणि या पद्धतीने आपल्याला शिकवलं होतं, तर ते विसरून जातात. म्हणजे कमकुवत स्मरणशक्ती त्यांची असते, म्हणजे स्मरणामध्ये त्यांच्या जास्त वेळ राहत नाही, बरोबर. स्मरणशक्ती कमजोर असणे, थोडक्यात स्मरणशक्ती कमजोर असणे म्हणजेच स्मरणशक्ती संबंधी विकार. म्हणजेच काय स्मरणशक्ती कमजोर असणे म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो डिमेन्सिया, असं आपण त्यांना उच्चार करू शकतो. पुढचा आहे तो म्हणजे बुलिमिया. तर आता बुलिमिया म्हणजे काय तर भोजन ग्रह प्रवृत्ती संबंधी योग्यता. तर बघा आता बुलिमियामध्ये काय असतं तर मुलं भोजन जे करतात, भोजन म्हणजे काय अन्नग्रहण करताना त्यामध्ये त्यांना अडचणी येत असतात, त्यांना समजत नसतं. त्या पद्धतीमध्ये भोजन ग्रहण संबंधी योग्यता त्याला आपण काय म्हणू शकतो तर बुलिमिया. हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत. हे जे विकार तुम्हाला दिसतात हे विकार तुम्हाला प्रत्येक वर्षी विचारले जातात. अधिगम अक्षमतेमधील जे विकार आहेत, ज्या समस्या आहेत, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कल्कुलिया, हे 100% तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. अतिशय महत्वाचं आहे हे. त्यामुळे हे तुम्ही व्यवस्थितरित्या बघा आणि व्यवस्थितरित्या याचा अभ्यास तुम्ही करा. मी 100% सांगते हे तुम्हाला विचारलं गेलं होतं आतापर्यंत आणि यावर्षी सुद्धा विचारलं जाणार आहे. त्यामुळं अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, हे अतिशय लक्षपूर्वक तुम्ही समजून घ्या आणि याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करा. तर आता पाहूया आपण, आता आपण याची माहिती तर घेतली, विकार म्हणजे काय हे बघितलं. आता याच्यावरती आपण काय करूया तर क्वेश्चन बघूया. क्वेश्चन कोणत्या प्रकारे आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर बघा मगाशी आपण काय केलं तर
अक्षमता अधिगम अक्षमता अध्ययन विकारांवरती कोणकोणते विकार आहेत ते आपण पाहिले. आता आपण काय करूया, त्याच्यावर वरची जे विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया. कोणत्या प्रकारे तुम्हाला विचारले जाऊ शकतात प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. डायरेक्ट डिस्लेक्सिया म्हणजे काय असं वगैरे विचारलं जात नाही. काही वेळेला तसं विचारलं जाऊ शकतं, पण प्रत्येक वेळेला तुम्हाला असे फिरून प्रश्न विचारले जातात सीटेट मध्ये सुद्धा. त्यामुळं हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, डिस्लेक्सिया किससे संबंधित आहे. तर आता मगाशी आपण पाहिलं डिस्लेक्सिया म्हणजे काय. तर डिस्लेक्सिया हा कशाशी संबंधित आहे. तर बघा कशाशी आहे, तर पढ़ने में कठीण आहे. कशामध्ये, वाचण्यामध्ये त्याला कठीण वाटतं, म्हणजे त्यांना वाचता येत नाही विद्यार्थ्यांना. अधिगम अक्षमता म्हणजे हा वाचनातला विकार आहे. डिस्लेक्सिया हा कशातला विकार आहे, तर वाचनामधला विकार आहे. तर पुढचा विकार कोणता आहे, तर बघा पुढचा आहे डिस्ग्राफिया. कोणता आहे, डिस्ग्राफिया किससे संबंधित है. तर डिस्ग्राफिया आपण मगाशी पाहिलं होतं, लिखने में कठीण आहे. म्हणजे डिस्ग्राफिया हा विकार कोणता आहे, तर लिहिण्यामध्ये मुलांना काय होते, तर कठीणाई येते. त्यांना लिहिण्यामध्ये कठीण वाटतं. मुलांना लिहिताना काय होतं, तर समस्या निर्माण होते. त्याला आपण म्हणू शकतो डिस्ग्राफिया. तर बघा पुढचा प्रश्न आहे डिस्कॅल्कुलिया. डिस्कॅल्कुलिया किससे संबंधित है, तर डिस्कॅल्कुलिया गणितीय क्रियाओं में कठिनाई. कशाशी, तर गणितीय क्रियामध्ये काय होतं, तर विद्यार्थ्यांना कठीणाई येते. त्याच्यामध्ये त्यांना काय होतं, कठीण वाटतं. गणितीय क्रिया करताना विद्यार्थ्यांना काय होते, अडचण निर्माण होते. त्याला आपण काय म्हणू शकतो, डिस्कॅल्कुलिया. तर पुढचा प्रश्न आहे अधिगम अक्षमताएं किस प्रकार की होती है. तर बघा अधिगम अक्षमताएं, विशिष्ट अधिगम अक्षमताएं SLD म्हणजे विशिष्ट अधिगम अक्षमता आहे. जसे की डिस्कॅल्कुलिया बरोबर आपण पाहिलं. आता डिस्ग्राफिया ह्या काय आहेत, अधिगम अक्षमता आहे. अशा प्रकारच्या ह्या विशिष्ट अधिगम अक्षमता असतात, ज्याला आपण काय म्हणू शकतो, विशिष्ट अधिगम अक्षमता. बरोबर. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे किस विकलांगता में बच्चा अक्षर उलटे पडते है. तर बघा असा कोणता विकार आहे ज्याच्यामध्ये मुले काय करतात, तर अक्षर उलटे वाचतात. कशामध्ये वाचतात, तर डिस्लेक्सिया. बरोबर. डिस्लेक्सिया कशाशी आहे, तर वाचनाशी संबंधित आहे. कशाशी, वाचनाशी संबंधित आहे. म्हणून काय करतात, तर मुले अक्षर उलटे वाचतात. म्हणजेच काय, त्यांना काय आहे, तर वाचनाचा विकार आहे. काय आहे, डिस्लेक्सिया ही अधिगम अक्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांना काय होतं, तर अक्षर हे उलटी वाटतात, उलटी दिसायला लागतात. त्यामुळे ते उलट वाचतात. बरोबर, कारण त्यांच्यामध्ये तो विकारच आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. तर बघा SLD का पूरा नाम क्या है. तर बघा SLD का पूरा नाम क्या है, तर स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी. काय आहे, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी. ज्यात आपण पाहिलं की लर्निंग डिसॅबिलिटी तेच हे होतं, म्हणजे अध्ययन अक्षमता, म्हणजे स्पेसिफिक अध्ययन अक्षमता असं याचं काय होतं, पूरा नाम होतं. तर बघा आज आपण पाहिलेलं आहे तर लर्निंग डिसॅबिलिटी. ह्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक वेळेला क्वेश्चन विचारला जातो आणि विचारला गेला आणि आता सुद्धा विचारला जाणारच आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपली माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. जर तुमचे प्रॉब्लेम्स असतील, काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच नोंदवू शकता. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.